आज माझी लदाखवारी चालू होते आणि तुम्हाला मी आता माझा प्लॅन सांगणार आहे। हा आपला इंडिया मॅप आहे। आपण स्टार्ट करतोय ठाणेवरून आणि आपल्याला जायचं आहे मोडासा। हे गुजरातमध्ये एक सिटी आहे। मोडासाच्या अलीकडे धानोरा आणि भायाडच्या मध्ये आपण स्टे केला होता फर्स्ट डेला। स्टार्टिंग फ्रॉम ठाणे आपण वसई, विरार, सूरत, भरूच, वडोदरा, माही रिवर क्रॉस करतो आपण आणि नंतर डाकोर आणि मोडासाच्या अलीकडे आपण स्टॉप घेतो। ही आपली जर्नी होती मोडासापर्यंत। मोडासा हे बॉर्डरच आहे, राजस्थानच्या एकदम बॉर्डरला आहे। तर आपण पहिल्या वर्षाची प्लॅन होती ठाणेपासून ते मोडासापर्यंत आणि ह्या पूर्ण जर्नीचं किलोमीटर झाले आहेत 550 ते 60 किलोमीटर। ओके, गणपती बाप्पा मोरया। मला भरवायची काय गरज नाही, तुम्हीच खा। नाही 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 हां नाही नाही येस बरोबर येस। खूप खूप शुभेच्छा। कट कर तो नाही खात। अरे रेड लाईट लावून दाखव। हां रेड लाईट। एक मिनिट। बाय। चलो बाय बाय बाय। हो बाय सर। चल सुवर्णा बाय। चल बाय शौर्य, टेक केअर। बाय बेटा। ए आशा बाय। मित्रांनो, लद्दाखवारी चालू झालेली माझी ठाणेवरून, माझ्या घरापासून कशिश पाकवरून। जर्नी खूप मोठी आहे पण देवाचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे। चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम। चला आता आपण निघतोय, आता आपण गेटच्या बाहेर निघतोय। आपली राईड चालू झालेली आहे। आता मित्रांनो, आता वाजलेत 6:10। थोडं लेट झालं आहे। लेट तर होणारच, कारण कसं आहे फॅमिलीला सोडून निघायचं म्हणजे थोडंसं कशिश पाक मनावर खूपच प्रेशर येतो। आपल्याला जायचं आहे आज, आपल्याला लद्दाखवारी करायची आहे, पण आपला पहिला स्टॉप आहे आज मोडासा गुजरात। ते आहे थांबा तुम्हाला दाखवतो मी GPS ला। इट इज अबाउट 543 किलोमीटर। 10 तास 16 मिनटं दाखवतो GPS, बघू शकतात। आता आपण पेट्रोल पंपच्या इकडे आहे आणि आता आपण 3 नाक्याला पोहोचतो। ओके, सकाळी निघालो आहे। सो भारी वाटतं एकदम। पेट्रोल आहे तसं, हो पेट्रोल आहे, आता पुढे भरायला पाहिजे। बघू पुढे जरा चांगल्या ठिकाणी भेटलं की पेट्रोल भरूया। 264 किलोमीटर मुंबई आहे, 64 किलोमीटर फ्रॉम आता आपण सुरतचा आपला पहिला स्टॉप असणार आहे। सूरत 264 किलोमीटर आहे। बघूया आता 11 साडे 11 आपलं पोचायचं आहे। पोचतो तिथं नंतर पोचू तेवढं बरं आहे। अजूनही आपण ठाण्यामध्ये आणि आता क्रॉस करतो। चला फर्स्ट पेट्रोल फिल झालेलं आहे आपलं 8.45 किलो, 8 किलो भरले। 8 लिटर 882 हे आपलं सेटअप आहे बाईकचा। ही गाडी आहे, सेटअप तर केलं आपण व्यवस्थित आहे का? चल ठीक आहे, थँक्यू। मित्रांनो, आता आपण आलो आहे फाउंटेन हॉटेलला।
आता लेफ्टला गेलं तर मुंबई, राईटला सुरत आणि आपल्याला सुरतला निघायचं आहे. ओके, आता आपण अहमदाबाद हायवेला टच होतोय. ओके, हे वसईचं क्रिक आहे, वसईचं खाडी आहे. सुंदर दिसतं सगळं सगळी वातावरण. आता मित्रांनो, आता आपण टोलला आलोय. पहिला टोल लागला आपल्याला. हा टोल मला असं वाटतं हे खानवाडे टोल वाटतं. येस, खानवाडे टोल प्लाझा. ओके मित्रांनो, समोर तुम्ही जो बघताय तो आहे आशेरीगड. मी माझ्या मुलाने आणि माझ्या मित्रांनी त्याच्या मुलीने आम्ही आशेरीगड केला होता. खूप चांगल्या आठवणी त्या गडाचे. त्या दिसतं तुम्हाला ते एकदम टोकावर ते आपलं भगवा दिसतोय ना, त्या भगवावरून आम्ही खूप छान इकडचा व्ह्यू काढला होता. त्या डोंगररांगा आहेत, डोंगररांगातून हा रस्ता चाललेला आहे एकदम छान. आणि सध्या तुम्ही बघतायत, थांबा तुम्हाला आता आपण मित्रांनो दुसरा टोल आलेला आहे अहमदाबाद रोडचा, NH-48. कुठला आहे पाहूया आपण. चारोटीला. अरे वा, चारोटीला पोहोचतो आपण. हा चारोटी टोल प्लाझा आहे. तर वाजले किती आहेत? 8, पावणे 9 झालेत. पावणे 9ला आपण चारोटीला पोहोचलेलो आहे. मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करतोय. जवळपास आलोच आहे आता. चला सरी आपण गाठतोच आहे. गुजरातमध्ये आता आपल्याला एंट्री मारायची आहे. आता आपण गुजरातमध्ये एंट्री मारतोय. गुजरात स्टार्ट झालं आता इकडून. जय महाराष्ट्र. आपलं महाराष्ट्र आता पाठी गेलेला आहे आणि आपण आता गुजरातमध्ये एंट्री मारतोय. सुरत आता एकदम जवळ आले. आय थिंक 100 किलोमीटरच्या अंतरावर असेल, 100 ते 110. आता सुरतची गोष्ट सांगायला गेलं तर सध्याची सुरतची गोष्ट ही एकदम शिल्लक आहे. आणि 300 वर्षापूर्वी झालेली सुरतची गोष्ट त्याची बातच काय ते वेगळी आहे. 300 वर्षापूर्वी म्हणजे मी सांगतो तुम्हाला महाराजांच्या काळातलं. महाराजांनी जे पराक्रम अफजल खानचं वध केल्यानंतर केलं होतं, त्याच्यानंतर झंझावत जे वादळ जे महाराष्ट्रातून निघालं, ते वादळ फार दिल्लीच्या तख्तापर्यंत गेलं आणि ते वादळ थांबलंच नाही. आणि त्याची सुरुवात झाली होती अफजल खानच्या वधापासून. आणि त्याच्यानंतर औरंगजेब चिडला होता आणि त्याने शाहिस्ता खानला पाठवलं होतं पुणेमध्ये. आणि 3 वर्षापासून शाहिस्ता खान पुणेमध्ये धुमाकूळ घालत होता. त्याने खूप नासधूस केली, शेतकऱ्यांचा खूप हाल केले. आणि 3 वर्षानंतर महाराजांनी सर्जिकल स्ट्राईक, जे आताच्या भाषेमध्ये आपण बोलतो, पण त्या काळामध्ये त्याला गनिमी कावा म्हणायचे. गनिमी कावा म्हणजे कमी मनुष्यबळ घेऊन सडनली अटॅक करणं आणि समोरच्या शत्रूला न कळता आणि आपले सैनिकांना इजा न पोचता शत्रूवर थेट हल्ला केला तो. आणि शत्रूचे खूप नुकसान करून परत आपल्या छावणीमध्ये यायचं, ह्याचा अर्थ गनिमी कावा असतो. आणि महाराजांनी ते खूप हुशारीने शाहिस्ता खानचे बोट पण छाटलेच आणि त्याला पुण्यातून बाहेरही काढलं. आणि खरं म्हणजे शाहिस्ता खान हा काय साधासुद्धा नाही आहे, हा मामा होता औरंगजेबचा.
आणि त्याच्यानंतर जे नुकसान झालं होतं महाराष्ट्राचं, पुणेचं, ते भरून काढण्यासाठी महाराजांनी युक्ती लढवली. महाराजांनी आपले हेर म्हणजे भैजी नाईक आणि त्यांचे सहकारी ह्यांना पुणा आणि बुरानपूर हे जे शहर होते त्या काळी मुघलांच्या अधिपत्याखाली होते, ते शहर म्हणजे त्याचे हेरगिरी करण्यासाठी पाठवलं. आणि त्यातलं कुठलं शहर जे आहे ते आपण त्याला आपण लुटू शकतो किंवा आपण त्याच्यावर आपलं जे भरपाई करू शकतो. लुटीचा अर्थ म्हणजे भरपाई करणं. महाराजांना कळलं की सुरत हे जे त्या काळी खूप समृद्ध शहर होतं आणि ते बंदरी होतं. महाराजांनी 1664ला म्हणजे 63ला सहिष्ठुकान गेला आणि 1664ला महाराजांनी 5 जानेवारी ते 10 जानेवारी या 6 दिवसामध्ये सुरत अक्षरशः त्या सुरतची धुमाकूळ घातली. महाराजांनी आधीच सुरतला जायच्या आधी आणि जवळ पोचले होते महाराज 28 किलोमीटरच्या अंतरावर. त्यांनी आधीच आपले हेर किंवा आपले मुत्सद्दीगर पाठवले होते की बाबा ज्यांना आम्ही इथे लूट करण्यासाठी आलो नाही आहे, आमचे जे नुकसान झालेलं आहे मुघलांपासून ते आम्हाला भरपाई म्हणून तुम्ही आम्हाला भरपाई द्यावी, असं महाराजांनी आधी ठरवलं होतं. पण कोणीही महाराजांना भेटीला आलं नाही. आणि त्यावेळी सुरतचा जो सरदार होता त्याचं नाव इनायत खान होतं. आणि इनायत खान हा मुजोर होता, कारण तो औरंगजेबच्या बहिणीच्या खूप जवळचा असल्यामुळे त्याला असं वाटलं की बाबा कुठला शिवाजी, म्हणजे एकेरी उल्लेख करतो आहे पण तो असा म्हणत होता आपले महाराजांचे एकेरी उल्लेख तर आपण करत नाही, तर कुठला शिवाजी आपल्याकडे येणार आहे, आपण घाबरत नाही शिवाजीला, असं त्याने उल्लेख केला होता. आणि त्याने 2 दिवसानंतर म्हणजे 7 तारखेला 6 जानेवारी 1664ला त्याचे अधिकारी पाठवले. आणि महाराजांच्या छावणीमध्ये ते अधिकारी आल्यानंतर त्या अधिकाऱ्याने वेळेची संधी गाठून महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि तो हल्ला होणार होता तेवढं आपल्या महाराजांच्या सहकार्याने जवळच्या अंगरक्षकाने त्याचा हात छाटला आणि तो जो होता अधिकारी महाराजांच्या अंगावर पडला आणि त्याच्या रक्ताचे थारोडे महाराजांच्या कपड्यावर पडले. ते बघताच आपले सगळे मावळे, आपले सगळे सैनिक होते ते रागवले आणि त्यांनी महाराजांना म्हणजे महाराज तुम्ही काहीतरी करा. महाराजांनी त्यावेळी जे आलेले मुघलांचे 4 सैनिकांचे शिरछेद केले आणि बाकींचे हात कापले. तरी पण आपले मावळे शांत राहिले नाही. आपले मावळे गुजरातमध्ये घुसले, म्हणजे सुरतमध्ये घुसले आणि जिथे बघू तिथे धुमाकूळ घातला. 4 दिवस पार आगीने जाळपोळ करण्याचा अर्थ राग होता तो, कारण प्रेमाने सांगितलेलं कळत नाही. मग आता महाराजांचा राग सहन करावा लागेल आणि मावळ्यांचा राग सहन करावा लागेल. तर अशी 5 जानेवारी ते 10 जानेवारीला सुरतची पहिली लूट झाली होती आणि अमाप पैसा आणि अमाप धनधान्य आपल्याला भेटले होते. महाराजांनी कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही गरिबाला आणि कुठल्याही पीर म्हणजे तिकडे त्यांचे जे मौलवी असतात त्यांना त्रास दिला नाही. जे चांगले दानशूर होते त्यावेळी सुरतमध्ये त्यांनाही त्रास दिला नाही. जे लबाड होते त्यांना महाराजांनी बरोबर शिक्षा केली. ही झाली पहिली लूट जी झाली होती 1664ला. आणि दुसरी लूट जी होती ती होती 1670ला. सिल्वरचा 13, वापी 13, सुरत 133. आता मी सांगत होतो पहिल्या भागामध्ये की महाराजांनी पहिली लूट जी केली होती, पहिला सुरतवर हल्ला केला होता तो होता 1664ला 5 जानेवारी ते 10 जानेवारी. आणि दुसरा हल्ला तो केला होता 1670ला. आणि तो हल्ला तर खूपच प्रचंड होता. त्यामध्ये महाराजांना इतकी लूट भेटली होती की ती लूट घेऊन येण्यासाठी महाराजांना 2 भाग करावे लागले. त्यातला एक भाग महाराजांनी एक भाग कोकण भागातून रायगडवर आणला आणि दुसरा जो भाग होता लुटीचा तो गोंदाजी नारायण जे महाराजांचे एक सरदार होते त्यांना तो आणायला सांगितला. आणि त्याची वाट जी होती ती सालेवरून होती, नाशिकच्या इथून. आणि पहिला जो लूट होता ती कोकण भागातून ती रायगडावर आली. पण दुसरी जी लूट होती ती गोंदाजी नारायण ते पकडले गेले, मुघलांच्या हातीच लागले ते आणि त्यांना औरंगाबादमध्ये डांबून ठेवण्यात आले तुरुंगामध्ये. आणि ती जी लूट होती ती गोंदाजी नारायण ह्यांच्याबरोबर
ती काळामध्ये विलीन झाली. पण तरी गोंदाजी नारायण यांनी औरंगाबादच्या जेव्हा ते तुरुंगात होते तेव्हा त्याने एक इंग्रज होता, त्याचं नाव रेंजर समथिंग होतं. हा रेंजर समथिंग होतं. त्याला एक मोदी लिपीमध्ये त्यांनी गोंदाजी नारायण हे त्याने लिहून दिलं होतं. एका आपल्यावर लिहून दिलं होतं त्यांनी मोदी लिपीमध्ये. संकेत होतं ते की कुठेतरी लपून ठेवलेलं आहे त्यांनी ते गुप्तधन जे लुटलं होतं सुरतच्या दुसऱ्या सुरतच्या लुटीवरती. आणि रेंजर जो होता, रेंजर समथिंग नाव होता, डच अधिकारी होता तो. डच अधिकारी नव्हता, डच सैनिक असेल किंवा कोण ना कोण असेल तो व्यक्ती. आणि मग त्याला त्यांनी महाराजांनी म्हटलं होते की हे जे संकेत आहेत हे तुम्ही महाराजांपाशी, छत्रपती शिवाजी महाराजांपाशी तुम्ही पोचवा. आणि ते देऊन ते गोंदाजी नारायण तिकडे ते वारले ते. पण ते जे गुप्तधन होतं जे साल्हेरच्या परिसरामध्ये लपवलं होतं ते महाराजांपर्यंत पोचलंच नाही. आणि दुसरं जे होतं कोकण पट्टीतून ते आलेलं ते महाराजांकडे पोचलं. आणि ते अजूनही असं म्हणतात की साल्हेरच्या खोऱ्यामध्ये किंवा साल्हेरच्या डोंगराळ भागामध्ये साल्हेर, मुलेर, मोरागड, हरगड आणि सालवटा हा जो परिसर आहे हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरच आहे. इकडे तो लपवण्यात आलेला आहे आणि तो अजूनही 300 वर्ष झाली तरी सापडत नाही. आणि याचा सुंदर वर्णन मुरलीधर खेरनार यांच्या शोध या पुस्तकामध्ये त्यांनी कादंबरीच्या रूपामध्ये आपल्याला वाचता येईल. हे होती सुरत लुटीचे 2 कहाणी. आणि आत्ता जे चाललं आहे ते सुरत लूट नाही आहे, ते त्याच्यावर भाष्य न केलं बरं, कारण ते एवढे लायकीचे नाही आहेत त्यांच्यावर भाष्य केल्याचं. तर आपल्या महाराजांच्याबद्दल या 2 लुटीचं वर्णन किंवा हल्ल्याचं वर्णन, लुटीपेक्षा हल्ल्याचं वर्णन मी तुम्हाला केलेलं आहे. आणि त्याच दिशेने मी आता कूच करत आहे सुरतच्या दिशेने. आता आपण वाफेमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला आता पाट्या दिसतील गुजरातीमध्ये. असंच पाहिजे, आपण गुजरातमध्ये आलो आहे तर मग पाट्या गुजरातमध्ये असतात ना. आता तुम्हाला मी गुजरातीमध्ये काय ते बोलून जातो. तेव्हा बधांना गुजरातમાં स्वागत असेल. थोडं मराठी आलं होतं हे मी बोललो आहे. तर सगळ्यांचं गुजरातमध्ये स्वागत आहे. असं की तुम्हाला सगळ्या गुजराती मित्रांना माझा नमस्कार. तर आपण वापीच्या पुढे आलो आहे. बाजूला रेल्वे ट्रॅक दिसते आपल्याला आणि 3रा टोल आला आहे आपला NH-48 हायवेचा. बघूया काय नाव दिलं आहे, सुंदर टोल्या. ट्रॅकच्या रेल्वे ट्रॅकच्या एकदम बाजूलाच आहे. मस्त. काय नाव आहे, ओके, बागवाडा टोल प्लाझा, सुरत दहिसर टोलवे लिमिटेड, बागवाडा. यूं ही चलना चल रही, चल रही, जीवन गाड़ी है संग सैया, छोड़ सारे झमेले, बड़ी रंगीन है दुनिया. छान मस्त रस्ता आहे हा. ब्रिज पण मस्त आहे. सुरत आता आय थिंक 111 किलोमीटर राहिलेत सुरत. रेल्वे ट्रॅक दिसतोय म्हणजे स्टेशन जवळ आहे. हायवे पण छान आहे. आता ऊन आलेलं आहे. सकाळपासून ऊन आलंच नव्हतं. ढगामध्ये लपून ठेवलं होतं उन्हाला. ढग तर दिसतं अजूनही म्हणजे वातावरण आता पावसाचं व्हायला सुरुवात झालेली आहे. 4-5 दिवसामध्ये पाऊस येणारच आहे चांगला. आणि आता थोडं 1-2 दिवसामध्ये झरी पण पडतील पावसाच्या. आणि हे वातावरण सगळं हिरवागार होऊन जाणार आहे. हिरवगार
एक नंबर. ओके, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला आता हा तिसरा टोल प्लाझा भेटतोय NH48मध्ये. खूप छान ब्रिज आहे हा, एकदम वेगळ्याच पद्धतीने बांधलेला आहे. सुंदर वाटतंय बघायला. आता सुरत आपल्यापासून आय थिंक 55 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर असेल. सुरतला आपण हॉल्ट घ्यायचा, लंच करूया आणि मग पुढे निघूया आपण मोडासाला. संध्याकाळपर्यंत 7पर्यंत मला पोचायचं आहे मोडासाला, ताकी आपल्याला आराम करता येईल. आता टोल प्लाझा जवळ आलेला आहे, 500 मीटरच्या अंतरावरच आहे. बघूया कुठला टोल प्लाझा आहे हा, चेक करूया. काय नाव आहे या टोल प्लाझाचं? ओके, नाव दिलं तर भरोच. काय नाव आहे? ओके, बोराईज टोल प्लाझा. हां, बोराईज टोल प्लाझा. हे काहीतरी भारी वाटतंय. काय बघूया जरा नाव आहे. कॉलेज आहे का पॅलेस आहे? पहिले अरे उदय पॅलेस आहे. हे उदय पॅलेस दिसतंय आपल्याला, पण हे रेडिसन इंडिव्हिज्युअल या कंपनीच्या अंडरमध्ये. रेडिसन, हां, उदय पॅलेस रेडिसन इंडिव्हिज्युअल. ओके, वर आपल्याला दिसतंय सुरत 27 किलोमीटर. आता सुरतच्या एकदम जवळ आलोय. आतापर्यंत आपण 239 किलोमीटर कवर केले आहेत घरापासून, ठाणेपासून. अजून भरपूर कवर करायचं आहे, कारण आपल्याला 544 किलोमीटर जायचं आहे मोडासापर्यंत. अजून आपण अर्धा पण अंतर कवर नाही केलं आहे. आता 12:30 वाजलेत, सूर्य डोक्यावर आले. बाकी सुरतच्या मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राकडून. सुरत चांगली सिटी आहे, मोठी सिटी आहे. भरपूर मोठे कंपन्या आहेत. त्याच्या आउटस्कर्ट्समध्ये पण खूप चांगल्या कंपन्या दिसतात मला. रोजगारचं इथं भरपूर चांगलं डेव्हलपमेंट केलं आहे. पण सिटी आतमध्ये हायवेला काहीच नाही आहे. हायवेला तुम्हाला फक्त कॅफे आणि हॉटेल दिसतात, बाकी काय नाही आहे. पण भरपूर कंपन्या आहेत. रोड चांगले आहेत, पण रोडचा काही इश्यू नाही आहे. रोड एकदम परफेक्ट आहे, चालवायला मजा येते. बरोबर महाराज पण 28 किलोमीटर अंतरावर थांबले होते पहिल्या सुरत रुटीच्या वेळी. 28 किलोमीटरच्या अंतरावर त्यांची छावणी होती महाराजांची. आणि आपणही आता 27-28 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आता आपण जवळपास अर्धा तासामध्ये आपण पोचू सुरतमध्ये, अर्धा-पाऊण तासात. ऊन, मोठे मोठे ट्रक्स दिसतात तिकडे, सगळे गुड्स अँड कॅरियरचे ट्रक्स. हायवे ना, हा हायवे दिल्लीपर्यंत जातो. छान आहे एकदम. लद्दाखवारी करण्याचं माझं स्वप्न 2016 पासून होतं. 2016ला मी स्वप्न पाहिलं होतं. तेव्हा मी आता लग्न पण नव्हतं झालं. आणि 2000 आणि ही गाडी घ्यायची, हिमालयन बाईक घ्यायची, हे माझं तेव्हाच ठरलं होतं. पण कसं काही गोष्टी असतात की आपल्या गाडी घ्यायची आहे. आणि 2021मध्ये ही गाडी मी घेतली. आणि आता मला संधी भेटली लद्दाखला जायची. ह्याच्या पाठी माझ्या फॅमिलीचं मी खूप धन्यवाद आणि
आभार मानतो. त्यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो. माझे 2 मुलं, माझी वाईफ, माझे आईवडील, माझा भाऊ, माझी ताई, माझे भाऊजी, या सगळ्यांमुळे हे लद्दाखवारी सक्सेसफुल होणार आहे. आणि मी माझ्या आपण 4था टोल प्लाझापासून आलो आहे. आता कामरेजला आपण सुरतला बायपास करतो हा रोड. कामरेज हे पण सिटी चांगलं आहे. हे सिटी हायवेला टच आहे कामरेज. आणि त्याच्याच आय थिंक 2-3 किलोमीटरच्या पुढं टोल प्लाझा आहे. आता बघूया आपण चाललो आहे वडोदराला. आय थिंक 100च्या पुढे किलोमीटर आहे. त्याच्या पुढे मग आपल्याला मोडासासाठी टर्न घ्यायचं आहे. आपलं डेस्टिनेशन आज मोडासा आहे. मोडासा गुजरात आहे. बघू आता कसं पोचतो आपण. आता ह्याचं टोल प्लाझाचं नाव मी बघितलं नाही आहे. आय थिंक दिसलं पण नाही मला कुठे. हो स्वाभाविक आहे. खूप चांगले रोड आहेत. टोल दिले पाहिजे. तर आमच्या इकडे तर वेगळंच आहे. ठाण्यामध्ये 2-2 टोल. काय म्हणावं आता. शेती छान दिसते इकडे. वेलकम टू नर्मदा ब्रिज. वाव. वेलकम टू नर्मदा ब्रिज टोल प्लाझा. वाव छान. आपल्याला ऐकावं लागेल. ओके. अहमदाबाद 182 किलोमीटर. जानोर 10 किलोमीटर. नावीपूर 2 किलोमीटर. आपण चाललो आहे का बरोबर. वेट एकदा मोबाईल चेक करूया. आता गोंधळ व्हायचा. बांधे होतील. बस. ओके. आता आपण बघतोय की आपली गाडी 340